नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची ग तू राणी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळणार आहे. मधूने गुंजाला दिवाळीच्या खरेदीसाठी 1000 रुपये दिलेले असतात. तर गुंजा ते पैसे हातात घेते आणि त्या पैशांकडेच बघत असते. कारण गुंजाच्या डोंगरवाडीला कधीच अशी दिवाळी साजरी झालेली नसते. त्यामुळे तिची बहीण म्हणजे मृण्मयी हिने गुंजासाठी खास दिवाळी साजरी करण्याचं ठरवलेलं असतं. तर लगेच मधूनेही गुंजासाठी खूप काही खरेदी केलेलं असतं. मात्र कबीर हा गुंजाकडे खूप रागाने बघत असतो. कारण गुंजाने या घराला तिचा खूप लळा लावला आहे असं त्याला वाटत असतं. तसं होऊ नये आणि उद्या कधी गुंजा हे घर सोडून जर जाणार असेल तर खूप अवघड होईल असे त्याला वाटत असते. तर त्यानंतर मृण्मयी कबीरच्या घरी मस्त तयार होऊन दिवाळीसाठी आलेली असते. तर लगेच मृण्मयी आल्यानंतर कबीरला म्हणते, आजची दिवाळी मी एकदम खास करणार आहे. कारण गुंजाची ही पहिलीच दिवाळी आहे. तिच्या डोंगरवाडीत अशी दिवाळी कधीच साजरी झालेली नाही. तर इकडे गुंजालाही हे सर्व बघून तिच्या आईची, सत्यादाची, सर्वांची खूप आठवण येत असते. आई दिवाळी साजरी करत असेल की नाही असे तिला सर्व वाटत असते. त्यानंतर मग लगेच मधुश्री कबीर आणि मृण्मयीला सर्व घरभर दिवे लावायला सांगते. तर कबीर आणि मृण्मयी सर्व पायऱ्यांवरती बाहेर सगळीकडे मस्त दिवे लावत असतात. तर मृण्मयी तर खूपच खुश असते. त्या दोघांना असं खुश पाहून गुंजा मनाशीच बोलते, साहेबांना खरंच मृण्मयी ताई खूपच आवडतात. ते त्यांच्याबरोबर खूपच खुश आहे असे गुंजा मनाशीच बोलत असते आणि त्या दोघांकडे एकटक बघत असते. मग सगळीकडे दिवे लावून झाल्यानंतर लगेच कविता म्हणते, ए चला आपण आज मस्त फटाके फोडू. आणि मृण्मयीला म्हणते, भाऊजी तुम्ही आणि मृण्मयीने जोडीने फटाके वाजवायचे आहे बरं का. तर लगेच सर्वजण म्हणतात, हो आज मस्त दोघांनी खूप छान फटाके वाजवायचे आहे. त्यानंतर कबीर आणि मृण्मयी फटाके वाजवायला खाली येतात. तर गुंजाही तिथेच उभी असते. गुंजा त्या दोघांकडे सारखी बघत असते. तिला खूप वाईट वाटत असते कारण तिचेही कबीरवरती खूप प्रेम असते. तो तिचा नवरोबाच असतो. लगेच गुंजा म्हणते, अगं गुंजे तू काय नवरोबा म्हणते, साहेबा हे लग्न मानतच नाही आणि हे लग्न झालंय तरी कसं, जबरदस्तीनेच ना, जबरदस्तीने बांधलंय मला त्यांच्या गळ्यात असे म्हणून गुंजाला लगेच ते डोंगरवाडीतले क्षण आठवतात. कसे कडू आजीने सर्व गावकऱ्यांना घेऊन गुंजाचे आणि कबीरचे जबरदस्तीने लग्न लावलेले असतात. तर हे सर्व गुंजाला आठवत असते. तिची आई त्यावेळेस किती रडत असते, तिला किती वाईट वाटत असते आणि गावातल्या गुद्या व सर्व लोकांनी कबीरला बांधून टाकलेले असते आणि मग हे लग्न लावलेले असते. कडू आजी खूप डेंजर बाई असते. त्यामुळे तिने बरोबर कबीरला जबरदस्तीने गुंजाबरोबर लग्न करायला भाग पाडलेले असते. हे सर्व गुंजाला आठवत असते. त्यामुळे गुंजा म्हणते, साहेबा हे लग्न कधीच मानत नाही. त्यांचं फक्त मृण्मयी ताईंवरतीच प्रेम आहे आणि आता तर त्यांचं लग्न होणार आहे. त्यामुळे गुंजे तुला तुझं प्रेम विसरावं लागेल. त्यात लगेच मृण्मयी तिथे येते आणि म्हणते, गुंजा कसला विचार करते, चल आणि तुला ही साडी खूप छान दिसते बरं का, एक नंबर खूपच मस्त आहे. तर लगेच रेशी म्हणते, चला चला पटकन फटाके फोडूया आपण. मग लगेच कबीर आणि मृण्मयी दोघेही फटाके फोडवायला आलेले असतात. तर सर्वजण खूपच खुश असतात. मात्र गुंजा मनात खूप दुःखी असते कारण ती तिचं प्रेम कुणालाही सांगू शकत नसते. तर तेवढ्यात मृण्मयी लगेच ते फोडण्यासाठी येत असतानाच तिच्या साडीचा पदर हा तिथे लावलेल्या दिव्याला लागतो. तर लगेच तिची साडी पेटायला जाणार तेवढ्यात गुंजा पटकन पळत जाते आणि मृण्मयीला पाठीमागे लोटते. तर लगेच कबीर मृण्मयी पडणार तेच तिला पकडतो. तर कबीर हा काहीही विचार न करता गुंजावरती खूप भडकतो कारण त्याला वाटते की आता मृण्मयी गुंजामुळेच पडली असेल. तर लगेच तो गुंजावरती खूप ओरडतो, तुला काही कळतं की नाही, का तू असे करते दरवेळेस, काही चांगलं होणार असेल का लगेच तू मध्ये येते, तुला ना कुठे काय करायचं हे काही कळतच नाही असे गुंजावरती खूप ओरडत असतो. त्यावर लगेच मृण्मयी म्हणते, अरे कबीर तिचं ऐकून तर घे, तिनं नेमकं असं का केलंय.
तू का असं करतोय? सारखा सारखा का ओरडतोय? एवढ्यात मी सारखं बघते तू गुंजावरती फक्त ओरडतच असतो. तर गुंजा मात्र शांतपणे कबीरकडे बघत असते. ती काहीही बोलत नाही. त्यावर लगेच कबीर म्हणतो, मी तुम्हाला सांगितलंय ना, ही गुंजा जोपर्यंत या घरात आहे तोपर्यंत एकही कार्य सुखाने होऊ शकत नाही. कारण जिथे गुंजा आहे तिथे धडपड, संकट हे असणारच आहे. तिचं सारखं आपलं चालूच असतं ना काही ना काही. स्वतःला खूप पुढे पुढे करत असते, त्यामुळे सर्व काही घडत असते. असे तो गुंजाला खूप काही बोलत असतो. तेवढ्यात मधुश्री मध्ये येते आणि म्हणते, कबीर काय चालू आहे तुझं सणासुदीचं? मी तुला सकाळीच सांगून ठेवलंय ना, आज कुणालाही काही बोलायचं नाही आणि तू सारखं सारखं का गुंजावर ओरडत असतो? बाद झाले, तिची काहीही चूक नाहीये. तर लगेच मधुश्री गुंजाला म्हणते, काय झालते गुंजा? तर लगेच गुंजा म्हणते, मृण्मयीताईंची साडी पेटणार होती, तेच मी त्यांना बाजूला ढकललं. तर लगेच मृण्मयी म्हणते, बघितलंस कबीर, गुंजाने जे काही केले ते फक्त माझ्यासाठी केले आणि तू काहीही न विचारता तिच्यावरती असा कसा ओरडतोस? चल पटकन तू गुंजाला सॉरी म्हण. त्यावर गुंजा मृण्मयीला म्हणते, मृण्मयीताई जाऊ द्या ना, जाऊ द्या, त्यांचं काही चुकीचं नाही. मीच दरवेळेस काही ना काही घोळ करत असते. त्यावर मृण्मयी म्हणते, गुंजा तू गप्प बैस, तू तर मध्ये काहीही बोलू नको. तू का सारखं सारखं त्याचं ऐकून घेते? नाही, अजिबात असं होणार नाही. इथून पुढे माझ्या बहिणीला बोललेलं मी खपवून घेणार नाही. तर लगेच मृण्मयी कबीरला म्हणते, तू आधी गुंजाला सॉरी म्हण, तरच आता आपण फटाके फोडणार आहोत. तर लगेच कबीर हा गुंजाकडे बघत असतो आणि मनाशीच म्हणत असतो, गुंजा, माझ्या मनाची अशी घालमेल का होते मला कळत नाही, परंतु सारखं मी तुझ्यावरती चिडतोय. मला माझंच काय होतंय मला हे कळत नाही. कारण मला तुझ्या डोळ्यात माझ्यावरती तुझं किती प्रेम आहे हे दिसतंय, परंतु तुला हे कळत नाहीये की माझं तुझ्यावरती बिलकुल प्रेम नाहीये आणि आता तर माझं मृण्मयीबरोबर लग्न पण होणार आहे. तरीही तू माझ्यावरती एवढं प्रेम करते हे मला बघवत नाहीये गुंजा. आणि आपलं लग्न तर हे शेवटी जबरदस्तीने झालेलं आहे ना, त्याला काहीच अर्थ नाहीये, असे कबीर मनाशी बोलत असतो. त्यावर लगेच मृण्मयी म्हणते, कबीर विचार कसला करतोय? सॉरी म्हण पटकन गुंजाला. मला काही ऐकून घ्यायचं नाही. माझ्या बहिणीला इथून पुढे काहीही बोललेलं मी खपवून घेणार नाही, त्यामुळे लगेच सॉरी म्हणायचं. तर लगेच कबीर मृण्मयीला म्हणतो, ठीक आहे सॉरी. त्यावर मृण्मयी म्हणते, असं नाही, व्यवस्थित सॉरी म्हणायचं. तर लगेच कबीर गुंजाला सॉरी म्हणतो. त्यावर गुंजा म्हणते, जाऊ द्या साहेबा, एवढं तरी काय, मला सवयच आहे बोलणे खाण्याची आणि मी तर सारखी चुका करतच असते. तर कबीर हा काहीही न बोलता गप्प बसलेला असतो. तर तेवढ्यात मधुश्री येते आणि म्हणते, झालं का आता? तुमचे भांडणं तंडणं झाले का? मग चला पटकन, आपल्याला पूजा पण करायची आहे. त्यावर वहिनी म्हणतात, हो पटपट चला बरं, खूप उशीर झालाय, वेळेच्या आधी पूजा झाली पाहिजे. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला